जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही कॉलेजला निघालो कारण मी काय माझी गाडी घेतली तर माझ्या गाडी पेट्रोल नव्हतं. त्याच्यामुळे मी मित्राचीच गाडी घेतली आणि त्यावेळेस नेमके 2 दिवस संपत आलो होतं. त्याच्यामुळे मित्र म्हणलं तू तुझीच गाडी घेऊन मग त्याच्याच गाडीवर आम्ही दोघं जण लटकलो आणि आम्ही पुढे निघालो कारण त्याच्या गाडीत 50चा पेट्रोल टाकला कधी 20 किलोमीटर हमखास जाईन म्हटलं. मग तू ये आम्हाला घ्यायला. त्याच्यामुळे आम्ही त्याच्याच गाडीवर निघालो आणि असं करता आम्ही कॉलेजला निघालो. काही कार्यकर्ते ते कॅन्टीनमध्ये स्टडी करत होते, काही अभ्यासू करून. पण आम्हाला माहीतच नव्हतं पेपर कोणतं. मग त्यांच्याकडून आम्ही नोट्स घेतली, पण नोट्स घेतल्यावर आम्हाला काही उमजलंच नाही कारण त्याच्यामध्ये सगळे रॉज आणि कॉलम्सचे प्रॉब्लेम टाईप होता आणि आम्ही काही लेक्चर्स केले नाही. काही कार्यकर्ते तुम्ही नोट्स घेऊन पाहू शकता, स्टडी करत होतं, काही कॅन्टीनमध्ये स्टडी करत होतं. पण कोणाला माहितीच नेमकी काय त्याच्यामध्ये काय स्टडी करावं, काही नाही, कधी लेक्चर केलं नसल्यामुळं. आणि काही कार्यकर्ते असे बसले होते, काय करू काही नाही असं विचार करता आणि त्याच्यानंतर पेपर झाला. काही कार्यकर्त्यांना पेपर अवघड गेला, काही असे सोपं गेला आणि काही असे हिंडत होतं. आणि काही त्याच्यामध्ये आमचा एका सरांचा मोबाईल खाली फेकला गेला. त्याच्यामुळे काही कार्यकर्ते बघू शकता तुम्ही कसे वर चढले. आमचा हा माऊली बघू शकता कसं वर चढला आणि वरून आमचा तात्या कसा वरून बघतोय. आणि असं करता आमचा पेपर संपला, आमचा दिवस पण गेला. एवढे सगळे उद्योग करून आम्ही पण घरी निघालो होतो कारण भरपूर टाईम झाला होता. म्हटलं